नवीन जिम चालू करतायत, वर्कआउट चालू करतायत, त्यांना बिगिनरसाठी महत्त्वाचं पाहिजे की आपण जिममध्ये जाऊन केलं काय पाहिजे. मग तिथं सगळ्यात महत्त्वाचा ट्रेनर असतो, तर ट्रेनरला जाऊन विचारा की मी वॉर्मअप करायचं आहे, वॉर्मअपमध्ये मोबिलिटी ड्रिल्स मला शिकवा. मग जर तुम्ही ट्रेनरला विचारलं तर तुम्हाला ती माहिती भेटणार आहे. जर तुम्ही नाही विचारलं तुम्हाला भेटणारच नाही. आणि यूट्यूब, इंस्टाग्रामवर तर सगळं काही समजतंच. मग त्या गोष्टी इंस्टाग्राम, यूट्यूबवर पहा आणि तुम्ही फिजिकली जाऊन ट्रेनरला विचारा की सर मोबिलिटी ड्रिल्स काय आहेत, ते का केले पाहिजेत आणि मला करायचे आहेत. त्यामुळे ते शिकवून जातील ट्रेनर. ओके. म्हणजे सायकलिंग, ट्रेडमिल ह्या सगळ्या गोष्टी वॉर्मअपमध्ये न करता मोबिलिटी ड्रिल्स केल्या तर कुठेतरी त्यांच्या इंजरीचा धोका हा कमी होऊन कमी जातो. होतो. आणि एक तुमच्या बॉडीचे जॉईंट्स आणि लिगामेंट, टेंडन सगळ्या वॉर्म झाल्यामुळे वर्कआउट पण त्याच्यात तुम्हाला म्हणजे फायदा होतो वर्कआउट करताना बेसिकली. वर्कआउट करून आपले मसल्स सगळे ॲक्टिवेट होतात. त्यामुळे इंजुरीज चान्सेस 100% तर थोडेफार तर कमी होतात. त्यामुळे मोबिलिटी ड्रिल्स करणं आणि ट्रेडमिल करणं किंवा सायकलिंग करणं हे वॉर्मअप नाही आहे. हा कार्डिओचा पार्ट आला.